हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बनवतोय मकर संक्रांती स्पेशल मुरमुरा लाडू. तेही अगदी कमी साहित्यामध्ये, फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात आणि या बनवायला अगदी सोपे आहेत. जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी गूळ घेतलेला आहे आणि गुळाला असं व्यवस्थित बारीक कापून घ्यायचं आहे, जेणेकरून हा एकदम लगेच मेल्ट होऊन जाईल. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण एकदम कमी साहित्य बनवत आहोत. अजिबात जास्त साहित्यांची यामध्ये गरज नाही आहे. तर गूळ कापून झालेला आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवले. तर त्यामध्ये आपण 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. आता यांना आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. यामधलं मॉइश्चर पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि याला एकदम क्रिस्पी बनवून घ्यायचं आहे. तर एक जास्त नाही, मीडियम फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे हलकं, अशा प्रकारे. तर हे आपण तांदळाच्या लाह्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच पफ राईस घेतलेले आहेत. तर हे बघा, आता अशा प्रकारे व्यवस्थित मस्त यांना भाजून झालेलं आहे. हे बघा, आणि आपल्याला हे आता एक व्यवस्थित चेक करायचं आहे, कारण हे जेव्हा आपले जे मुरमुरे आहेत तर ते व्यवस्थित भाजले जातील, तरच आपले लाडू एकदम परफेक्ट बनतील. तर हे बघा, आता असं चेक करायचं आहे आणि असं चुरा करून बघायचं आहे, तर चुरा व्यवस्थित होतो एकदम. हे बघा, अशा प्रकारे म्हणजे आपले मुरमुरे जे आहेत व्यवस्थित भाजलेले आहेत. तर यांना आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि हे बनवायला रेसिपी खूप सोपी आहे, अगदी कमी वेळात बनते. तर बघा, आता सगळे मुरमुरे मी काढून घेतलेले आहेत, साईडला ठेवून घेऊया त्यांना. आता तोपर्यंत पुन्हा मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे. आता यामध्ये घालूयात 1 वाटीपेक्षा अर्ध्यापेक्षा अर्धं पाणी. म्हणजे मी 1 वाटी गुळाची घेतलेली होती, तर त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा अर्धं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 3 ते 4 चमचे पाणी घेतलेलं आहे. आणि याला व्यवस्थित यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. तर आपण 3 वाटी यासाठी मुरमुरे घेतलेले आहेत, 1 वाटी गूळ आणि अर्ध्यापेक्षा अर्धं पाणी घेतलेलं आहे. तर यांना आता व्यवस्थित काय करायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे. गूळ व्यवस्थित आपला मेल्ट झाला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे आता याला मस्त उकळी आलेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, याला थोडंसं शिजून घ्यायचं, 1-2 मिनिटं लागतात. तर बघा, आता याला पण गुळाला चेक करून घेऊयात. तर बघा, मी थंड पाण्यामध्ये, साध्या पाण्यामध्ये गुळाचा पाक असा घालून घेतलेला आहे. आणि हे बघा, तसं बघते तर उचलून बघते, तर हा व्यवस्थित उचलत नाही आहे, म्हणजे याला थोडंसं अजून शिजण्याची गरज आहे. तर आपण याला पुन्हा 1 मिनिटं शिजवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे. तर आपला आता एकदम मस्त असा पाक झालेला आहे. तर पुन्हा चेक करूयात आपण. तर पाण्यामध्ये घातला की व्यवस्थित त्याला, हे बघा, अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे. आणि याचा आपल्याला एकदम व्यवस्थित परफेक्ट हवा तो शेप देता येत असेल, तर आपला पाक समजायचा झालेला आहे. तर हे बघा, अशा प्रकारे. तर आता परफेक्टली पाक तयार झालेला आहे. तर या स्टेजवर आपण यामध्ये घालून घेऊया जे मुरमुरे आपण भाजून ठेवले होते, मुरमुरे जे पण तुम्ही म्हणता. तर यांना काय करूयात, यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आपल्याला काय करायचं आहे, फ्लेम आता पूर्णपणे बंद करायचा. जेव्हा आपण यामध्ये मुरमुरे घालणार, तर फ्लेम अजिबात आपल्याला ऑन ठेवायचं नाही आहे, कारण आपला जो पाक आहे गुळाचा तो परफेक्टली तयार झालेला आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अगदी 1 ते 2 साहित्यामध्ये आपलं हे मिश्रण एकदम परफेक्टली तयार होतं. कोणतंच झंझट नाही आहे. फक्त आपल्याला याचं पाकाचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट हवं आहे, अन्यथा तुमचे लाडू एकदम कडक होतील किंवा मग एकदमच चिमट होऊन जातील. आता आपण यामध्ये घातले 1 चमचा तूप. तर बस, आपल्याला आणि काही घालायची गरज नाही आहे. बघा, फक्त 3 साहित्यामध्ये आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे आणि याला झटपट मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला हे मिश्रण जास्त एकदम घट्ट करायचं नाही आहे. आता परफेक्टली आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर लगेच गरम आहे तोच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर चटका लागू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हाताला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे असे व्यवस्थित लाडू वळून घ्यायचे आहेत. हे मिश्रण खूप जास्ती गरम आहे, कारण हे थंड झालं तर मग याचे
लाडू अजिबात वळले जाणार नाहीत. एका जागेवर सगळं मिश्रण जमा होऊन जाईल. म्हणून आपल्याला ही प्रोसेस एकदम झटपट करायची आहे. गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशा प्रकारे हाताला तूप लावून व्यवस्थित काय करायचं आहे, मिश्रण वळून घ्यायचं आहे लाडूंच्या शेपमध्ये. मिश्रण खूप गरम आहे, तर तुपाचा हात घेऊन बनवा म्हणजे मग तुम्हाला याचे चटके लागणार नाही. तर हे बघा अशा प्रकारे मी याचे आता सगळेच लाडू व्यवस्थित बनवून घेते आणि बघा किती एकदम परफेक्टली असे लाडू वळले जात आहेत. अजिबात कोणताच प्रॉब्लेम येत नाही. तर आपले एकदम मस्त चवदार मुरमुऱ्याचे लाडू तयार आहेत. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय बाय.